तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलाय। जामनेर नगर परिषद निवडणुकीवरून रोहित पवारांनी हा निशाणा साधलाय। भाजपचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरामध्ये दडपशाहीनं वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं गेलं। ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तुस्थिती, असं रोहित पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय। तर रोहित पवारांची एक्सपोस्ट आपण बघूया, त्यांनी कशी टीका केली आहे। भाजपचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरामध्ये दडपशाहीनं वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडला गेलाय। ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तुस्थिती, अशी टीका रोहित पवारांनी केलेली आहे। बिनविरोधासाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि शंड असलेला निवडणूक आयोग यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर जनतेनं नक्कीच विचार करायला हवा। दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू नका। तर लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांसारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत, असा संदेश द्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।